अरे किस्सा देश नहीं, हर जोर जुर्म की टक्कर में, जुर्म की टक्कर में हर बोल मेरी बहना हल्ला। मोदी सरकार मुर्दाबाद दो। आज देशभरात कामगार आणि शेतकरी संघटनांच्या संयुक्त कृती समिती तसेच संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनावर संप पुकारण्यात आला आहे। केंद्र सरकारने मंजूर केलेले किंवा रद्द केलेले काही कायदे हे कामगार आणि शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। 4 लेबल कोड आणि फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट या तरतुदीमुळे दशकानुदशके संघर्ष करून मिळवलेले कामगारांचे हक्क कमी होणार असून मालक वर्गाला अधिक स्वातंत्र्य मिळणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। तसेच मनरेगा योजनेत बदल करून सरकार आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला आहे। याशिवाय IBC कायदा 2016 अंतर्गत मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफी करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे। कामगार आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी हा लढा असल्याचे सांगत संघटनांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला आहे। महाराष्ट्रात आणि देशात मोदी सरकारचे जे कामगार विरोधी जनविरोधी जे धोरण आहेत त्याच्या विरोधामध्ये आज सार्वत्रिक देशव्यापी संप आहे। हा संप संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांनी पुकारलेला आहे। आपल्याला माहित असेल की मोदी सरकार जेव्हापासून सत्तेत आलेलं आहे 2014 नंतर 16 मध्ये त्यांनी प्रयत्न केला, 16 नंतर 17 मध्ये प्रयत्न केला आणि आता 21 नोव्हेंबर 2025 ला त्यांनी देशभर 4 कामगार कोड हे 29 कामगार कायदे रद्द करून आणलेले आहेत। हे कोड कामगारांच्या हिताचे नाही आहेत, हे कोड मालक वर्गाच्या हिताचे आहेत। यामुळे इथून पुढे कायम कामगार राहणार नाहीयेत आणि कामगारांसाठी ज्या सुखसुविधा आहेत त्या सुखसुविधा ऑटोमॅटिक रद्द होतील। म्हणून या कामगार कोडचं या आजच्या संपातून आम्ही विरोध करत आहोत आणि मोदी सरकार आमची मागणी ही आहे की 4 कामगार कायदे हे वापस घेतले पाहिजेत मोदी सरकारने, ही आमची प्रमुख मागणी आहे। यासोबतच या देशाचा जो शेतकरी आहे त्याला जे आधारभूत जे भाव ठरवलेले आहेत C2 फॉर्म्युल्याप्रमाणे त्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे। आणि तिसरी महत्वाची मागणी आहे या देशातील जे असंघटित कामगार आहे, योजना कामगार आहे, त्या कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे। हे आजच्या संपाच्या प्रमुख मागण्या आहेत आणि जर सरकारने या संपातून धडा घेतला नाही तर पुढे मोठं जन आंदोलन कामगार संघटना, शेतकरी संघटना आणि जनता मिळून मोठं आंदोलन, तीव्र आंदोलन या सरकारच्या विरोधात आम्ही करू।